फायनली गाईज आपले केस वगैरे सेट झालेले आहेत. केस कसे झाले कसं वाटतं? गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आज पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जो पण नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओला लाईक नसेल केलं प्लीज लाईक करा मित्रांनो. आजच्या जो ब्लॉग आहे त्याला 100 लाईकचं टार्गेट आहे. प्लीज कंप्लीट करा 100 लाईक. आणि जो पण नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा ब्लॉग आहे तो एकदम सुपर एक्सायटेड होणार आहे. मी पण सुपर एक्सायटेड आहे. फर्स्ट टाइम चाललो आहे. एवढ्यात काय सांगत नाही, ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघ समजेल काय काय नाही. आणि आषाढी एकादशी आहे, तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज सगळ्या मित्रांना म्हणजे कॉल करेन, म्हणजे क्लोज आहेत म्हणजे सगळे आपले मित्र आहेत, तर त्यांना सगळ्यांना कॉल करतो कोण घेतोय कोण नाही. सगळे तुम्हाला दाखवेल मी आजच्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे आजचा ब्लॉग जो आहे तो पूर्ण कंप्लीट बघा मित्रांनो. तर चांगलं लवकर उठलो आज आणि चांगला दाखवायला. तर फायनली काहीच आपली तयारी झालेली आहे. आंघोळ वगैरे करून आलो आणि आजचे जे आउटफिट आहे ते शर्ट, जीन्स पॅन्ट आणि वॉच. आणि आता थोडं केस पण सेट नाहीत तर त्यासाठी जातो सलूनमध्ये, केस बिस सेट करतो थोड्या वेळाने, नाश्ता बिष्टा करतो आणि निघतो आता थोड्या वेळाने. तो आता चाललो आहे आता भावानू. गाडीवाल्याचा कॉल आलेला तर त्यासाठी मी आउटफिट पण चेंज केली आहे आणि कपडे म्हणजे केस बिस सेट करायला आलो. आणि काल याच्या इथं आलेलो केस कापायला, भावाने एक नंबर केस कापले. आणि आता चाललो आहे, मित्रांना कॉल केला, खूप लेट झाला. आता चाललो जस्ट म्हणजे थोडा वेळ निघेल, केस बिस सेट करेल मस्तपैकी आणि काय. फायनली गाईज आपले केस वगैरे सेट झालेले आहेत. केस कसे सेट झाले आहेत कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिवम बाय. मला कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि जर चैनल सब्सक्राइब नसेल परत एकदा सांगतो चैनल सब्सक्राइब करा आणि शिवम बाय. बाल एक नंबर सेट किया. अभी जाता हूँ, दोस्तों को कॉल करता हूँ फिर से एक बार और निकलते. चलो शिवम बाय. सिद्धू बाय लवकर या. प्रणय पिके अँड जिग्नेश. अजून पांड्याचा कुठे काय माहीत नाही. तुझ्या तर हॉटेल गेला होलं पुढे. आणि पाठीमागून आता जयेश येतो वाटतं. आमच्या गाडीला तर डेंजर ब्रेक आहेत. अर्जंट ब्रेक न्यू ड्रायव्हर. तर आता डायरेक्ट आम्ही शोरूमला पोचून दाखवतो तुम्हाला कोण कोण आहेत कोण कोण नाही. दोघं तिघं जर पाठीमागून येत आहेत. तर फायनली मित्रांनो आता आम्ही आलो आहे. आपल्याकडे प्रणय पिके, पांड्यादा आणि अंड्या. तर आपल्या भावाचा आज बड्डे आहे, त्याला कमेंटमध्ये हॅपी बड्डे भावा टाका. आणि जिग्नेश भाई. तर हा शोरूम आहे, तर तिकडे आता आम्ही आलो आहे. ही गाडी आणि ही गाडी आता आपली दुसरी गाडी येणार आहे, ते तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ. चला अजून बाकीचे येत आहेत मित्र. तर लेट्स जयशानी येतो आहे हां आणि तो मीर येतो आहे. तर लेट्स आता आपण जाऊ आता आतमध्ये सरळ. फायनली भावांनो गाडी तर कुठे दिसत नाही, मला वाटतं हीच गाडी आहे. तर अजून रिव्हील नाही केले पूर्ण गाडी, तर अजून दोघं तिघं येतात त्यामुळे त्यांची वाट बघतो आहे. बघू आता जसे येतील तसे गाडी रिव्हील करू. गाड़ी रिव्यू कर रहे हैं तो आप लोग पूरा वीडियो देखना और गाड़ी कैसी लगी आप कमेंट करके बताना. अपनी गाड़ी रिव्यू कर रहे गाड़ी कमेंट चॅनल सबस्क्राईब पण करा. फायनली फोटो वगैरे काढून झाले आहेत आणि जय शेठ पण आला आपला. लेट आला थोडा पण थेट आला. तर गाडी उतरायला सांगतो खाली. आणि पब्लिक बाबा आता चालली, एक जण अजून आला नाही त्यामुळे सीन आहे. तर चला आता या दादाने आपली गाडी लोन वगैरे पास केला आणि आता गाडी खाली उतरवत आहेत. फायनली आता गाडीची पूजा होते. मम्मी पण आली. विशाल भाई गाडी घेतली. हां कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू बाबा. तर आणि इथं आपल्या भावाची गाडी क्रॅश आलेला आणि आता पूजा चालू आहे गाडीची. चेतनाने कुठे गेले काय माहीत नाही. मम्मी आता
पूजा करते भावा. ए चेतन अक्षयला बोलवता हो येतो बोलला. पूजा चालू आहे गाडीची. आता आपली लाडकी भाजी नाही इथे, ती आहे हॉस्पिटलला. ठेव तिथं तोपर्यंत. तर फायनली मित्रांनो गाडीची पण पूजा झाली आणि मग मम्मी मला टिक्का वगैरे लावत होती. टिक्का वगैरे लावला. नंतर आपल्या पद्धतीमध्ये अगरबत्ती वगैरे पेटवली. अगरबत्ती पेटत नव्हती पण कारण की निरंजन वगैरे होतं ते हवेमुळे जात होतं, त्यामुळे कशी कशी अगरबत्ती पेटवली. निरंजन पेटलं राहिलं, त्यामुळे हवा गेलेली कमी म्हणून निरंजन पेटलं. आणि त्यानंतर भरपूर पब्लिक येत जात होती. तर थांबली 2 मिनिटासाठी कारण की पूजा वगैरे झाली होती. ते पण थोडे ओळखीचे होते आणि अगरबत्ती लावायला जागा नव्हती. पप्पांना बोललो गाडीवरती नका लावू, ते बाजू झाडं आहेत ना तर तिकडे लावा. तर पप्पाने ती झाडं आहेत तिथे लावली अगरबत्ती. आणि तो आमच्या इथला तो मनीष होता, त्याला म्हणजे खरं वाटत नव्हतं की मी गाडी घेतली. त्यानंतर त्याला समजलं हा भावा मी घेतले. तर पप्पांनी जो हार वगैरे आणलेला तो गाडीला लावला आणि त्यानंतर जे गारणं वगैरे घालायचं असतं देवाकडे त्यांच्या पद्धतीमध्ये, तर तो गारणं वगैरे घातलं पप्पांनी. ऑलमोस्ट गारणं वगैरे घातलं देवाकडे, पाया वगैरे पडले इथूनच. तर मंदिराच्या इथं पण जायला नाही भेटला कुठच्या. तर डायरेक्ट घरी आणलं गाडी आणि पप्पांनी नारळ वगैरे दिला गावच्या पद्धतीमध्ये. आणि नारळ जो होता तो माझ्यावरून फोडला, म्हणजे माझ्यावरून ओवाळून गाडीवरून ओवाळून फोडला. आणि जो नारळ म्हणजे फोडायचाच असतो, कुठची पण नवीन वस्तू घेतली चांगली गोष्ट असते, कुठे वगैरे जायचं असेल तर तेव्हा नारळ हा फोडायचा असतो. माझ्यावरून नारळ फोडला आणि जो पाणी असतो तो रोपण उडवला माझं आणि नारळ जो होता तो बाजूला ठेवला. तर फायनली मित्रांनो आपली गाडी आलेली आहे आणि पब्लिक बघा, हा बघा बोलतो एक चावी माझ्याकडे दे. ठीक आहे भावा घेऊन जा, फक्त तुझ्याकडे ठेवायला देणार आहे, चालवायला नाही देणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि गाडी कशी वाटली ते पण सांगा कमेंट करून. पूजा वगैरे झाली, आता सगळे फोटो वगैरे तुम्हाला नंतर अपलोड होतील आणि लेट्स सी सांगा कमेंट करून कसा ब्लॉग. आणि भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये आणि मिनी ब्लॉग पण येतील तुम्हाला गाडीबरोबर, ते म्हणजे बघू आता ते तुम्हाला समजेल.